नमस्कार मंडळी. सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असा ढाबा स्टाईल इस्लामपूर उर्फ ईश्वरपूर स्टाईल अख्खा मसूर. चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीकडे वळूया. आता इथे मी पाव किलो अख्खा मसूर घेतलेला आहे. याला मी 1 तासभर भिजत ठेवलं होतं. भिजवल्यामुळे काय होतं, की हा व्यवस्थित असा शिजला जातो. आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, तर मी याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आधी भिजवल्यामुळे मी इथे 4 शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या. जर तुम्ही मसूर आधी भिजवला नसेल, तर तुम्ही त्याला 7 ते 8 शिट्ट्या घेऊ शकता. 7 ते 8 शिट्ट्यांमध्ये हा व्यवस्थित शिजून जाईल. आता अख्खा मसूर जो आहे, तो सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्येही खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि खूप खाल्ला जातो आणि लोकांना तर तो खूप आवडतो. बाहेर जेवायला गेलं, की पहिल्यांदा डोक्यात येतं ते म्हणजे अख्खा मसूरचीच भाजी. इतकी ती फेमस आहे. त्याच्यावरून तुम्ही समजून जा, की अख्खा मसूर हा किती फेमस आहे. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्याही व्हायला लागलेल्या आहेत. आता कुकरच्या शिट्ट्या ज्या आहेत आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपल्याला थंड करायला याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया. आता अख्खा मसूरमध्ये जे आहे ते मेन इन्ग्रीडियंट्स आहे ते म्हणजे कांदा. त्यामुळे कांदा हा जो आहे तो भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे. आता मी इथे 10 ते 12 कांदे घेतले होते. आता हे जरा मी मोठे-मोठे चिरून घेते. कारण की मी याला ना परत एकदा चॉपरमध्ये बारीक करणार आहे. म्हणून मी आता थोडं मोठं-मोठंच याला चिरून घेते. तुम्ही जेवढा कांदा याच्यामध्ये टाकाल, अख्खा मसूरमध्ये टाकाल, तेवढा तुमचा अख्खा मसूर जो आहे तो खूप छान टेस्टी होणार आहे. बाहेर हॉटेलांमध्ये तर जेवढा तुम्ही मसूर घेता, त्याच्या दुप्पट कांदा घेतला जातो. त्याच्यामुळेच बाहेरच्या अख्खा मसूरला खूप छान टेस्ट येते. तर आपण पण त्याच्यासारखंच बनवण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे मी मोठा-मोठा चिरलेला जो कांदा आहे, तो मी चॉपरमध्ये टाकलेला आहे आणि चॉपरच्या सहाय्याने असा ह्याला बारीक करून घेते. म्हणजे काय होतं, की हा असा एकसारखा छान असा बारीक होतो. हे बघा असा व्यवस्थित असा एकसारखा बारीक झालाय. म्हणजे तो शिजतानाही छान व्यवस्थित शिजतो आणि छान स्मॅश झाला, की मग आपली ग्रेव्ही सुद्धा खूप छान होते. आता इथे कुकर पण आपण चेक करून घेऊया. कुकर पण थंड झालेला आहे. वाफ पण ह्याची चांगली निघून गेलेली आहे आणि आता आपण कुकर उघडून घेऊया. हे बघा अशी छान अशी वाफ बाहेर आलेली आहे. म्हणजे आपला मसूर जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे. त्याचा कुकरचा डब्बा आता आपण बाहेर काढून घेऊया. आणि आता एकदा मी चेक करून घेते, आपला मसूर शिजलेला आहे की नाही. हे बघा असा व्यवस्थित असा हा स्मॅश होतोय. म्हणजे आपला मसूर जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया. आता इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण फोडणीसाठी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं, की मग आपल्याला फोडणीसाठी आता इथे जिरं टाकायचं आहे. इथे बघा मी 2 चमचे जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं, की मग आपला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा कांद्याचं प्रमाण बघा मी भरपूर सारा कांदा वापरलेला आहे. कांद्यामुळे काय होतं, की आपला अख्खा मसूरच्या जी टेस्ट आहे ती खूप छान येते. कांदा जो आहे तो व्यवस्थित असा छान फ्राय करायचा आहे. कारण की आपल्या ह्या भाजीची अख्ख्या मसूरच्या भाजीची जी टेस्ट आहे, ती पूर्णपणे कांद्यावरतीच डिपेंड आहे. कांदा छान ब्राउन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता एका साइडला कांदा आपला भाजला जातोय, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आता इथे मी 2 लसणाचे कांदे घेतलेले आहेत. हा लसूण आमचा गावाकडच्या शेतातला लसूण आहे. आता हा सोलून घेऊया. मी लसूण सोलून घेते. तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे आपला एका साइडला आपण आपला जो कांदा शिजत ठेवलेला आहे, तो सुद्धा चेक करत राहायचा आहे मध्ये-मध्ये. हा बघा आता थोडासा आता हा सॉफ्ट झालेला आहे. मी गॅस स्लो करून ठेवलेला आहे. स्लो गॅसवरती हा छान असा मस्त असा कॅरमलाइज होत जातो आणि मस्त असा शिजतो. तोपर्यंत आता आपला हा जो सोललेला लसूण आहे, तो आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. खूप असा बारीक नाही करायचा आहे आपल्याला. असा मोठा थोडाच असा ठेचून घ्यायचा आहे. म्हणजे असं ह्याची फोडणी टाकली ना, की वरून असं खाताना असं छान असा दाताखाली आला, की याची टेस्ट पण छान लागते. आता एका साइडला मी कांदा सुद्धा परतत राहतेय. आता हा थोडा होत आलाय. थोडा-थोडा ब्राउन होत आलेला आहे कांदा आपला.
हे बघा बऱ्यापैकी आता हा छान ब्राउन झाला आहे. आता इथे मी पाव किलो पाव पाव चमचा सॉरी हां, पाव चमचा मी इथे हळद टाकलेली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. 1.5 चमचा आपण लाल तिखट अ, अ, मसाला टाकलेला आहे आणि हे सगळे मसाले टाकून आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित असा आता आपण फ्राय करून घेऊया. हे मसाले जे आहेत ते आपल्या कांद्याला व्यवस्थित लागले पाहिजेत. आता इथे मी 1 चमचा मीठ टाकते. मीठ टाकल्यामुळे आता काय होईल, की आपला कांदा जो आहे तो अजून छान व्यवस्थित स्मॅश व्हायला मदत होईल. छान शिजेल तो आणखीन. आता हे परतून झालं, की आपण याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यामुळे आपले हे मसाले जे आहेत ते खाली लागणार नाहीत आणि व्यवस्थित असे शिजतील. हे बघा असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जे आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत भाजले जातील. आता इथे आपण जो अख्खा मसूर आपण शिजवून ठेवला होता, तो आता आपण याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. कांदा जो आहे मसाले जे आहेत, ते हे सगळे छान असे आपल्या मसूरला लागले पाहिजेत. म्हणजे आपली भाजी जी आहे, ती अशी व्यवस्थित अशी एकसारखी अशी मिक्स होऊन याला सगळे मसाले व्यवस्थित लागून भाजीची टेस्ट अजूनच छान होते. आता इथे आपण छान परतून घेतलंय आणि आता आपण पाणी टाकून घेऊया. म्हणजे आपल्या ग्रेव्हीसाठी जेवढं आपल्याला करायचं आहे, तेवढं ग्रेव्ही तयार करायची आहे, तेवढं पाणी टाकून घेऊया. इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. असं मस्त असं मिक्स करून घेते, म्हणजे सगळे मसाले आपले आता छान असे मिक्स होतील. वगैरे असं छान असं हे व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला फास्ट गॅसवरती अ, एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. त्याच्या आधी मी काय करते, पळीने आहे ना याला छान छान घोटून घेते. म्हणजे मसूर जो आहे तो थोडासा असा स्मॅश होऊन आपली जी ग्रेव्ही जी आहे अशी छान थिक होणार आहे. अशी घट्टसर ग्रेव्ही होईल. हे बघा अशी मस्त अशी आता ह्याला उकळी फुटलेली आहे आणि आता मी याला स्लो गॅसवरती एक 10 ते 12 मिनिटासाठी तरी तसंच शिजवत ठेवणार आहे. म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती मस्त घट्ट होईल आपली. आता हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत. मी एकदा चेक केलं असं मस्त असं घट्ट अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ह्याच्या फोडणीची तयारी करूया आपण. आता एका एका पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे. 1 चमचा तूप टाकलंय. तूप वितळलं, की मग याच्यामध्ये आपण जो ठेचून ठेवलेला लसूण होता तो टाकून घेऊया. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत चिरून मी. चिमूटभर आपण याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. हिंगामुळे सुद्धा ह्याचा खूपच छान असा फ्लेवर येतो याला आणि ही अशी छान अशी फोडणी तयार करायची आहे. मस्त अशी झणझणीत फोडणी आपली तयार झालेली आहे. इथे आपण आता अर्धा चमचा जो आहे तो लाल तिखट पावडर टाकायची आहे. याच्यामुळे खूप छान कलर तयार होतो याचा. हे बघा अशी मस्त अशी कडकडीत फोडणी तयार झाली आहे आणि आता ही फोडणी आपल्याला आपल्या अख्खा मसूरच्या भाजीमध्ये टाकायची आहे. याच्यामुळे ना आपल्या अख्खा मसूरला मस्त असा कलर येतो, छान असा तवंग येतो त्याच्यावरती. हे बघा हे टाकून घेतलंय आपण आणि आता याला एकदा परत एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा असं छान असा आता आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे. फायनली आपण आता याच्यामध्ये शेवटी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. म्हणजे आपला फायनली आपला अख्खा मसूर आता तयार झालेला आहे. हे बघा असा मस्त असं छान असं शिजतोय, असे छान अशा वाफा सुटतायत. अशाच भन्नाट रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.